व्हिडिओ काढण्याचं कारण हे की पपईची झाडं आज चेक करत असताना मी पाहिलं की ह्या 2 झाडांना फळं लागलेत, पण ह्या मधल्या झाडाला फळं लागलेली नाही आहेत, त्याची वाढ झालेली नाही आहे, काय नाही. तिन्ही एकाच टायमिंगला जे उगवलेले आहेत एकाच टायमिंगला. पण कसं आहे ना, आपण सोबत चाललेलो असतो ना, शर्यतीसारखंच असतं हे झाडांचं पण. आपल्या खऱ्या आयुष्यातही असंच असतं. आपल्याला आपल्या स्वतःची मुळं मजबूत करावी लागतात, तरच आपल्याला यश भेटतं. नाहीतर ही अशी बाकीचे पुढं निघून जातात, आपण पाठीच राहतो. कोंबड्यांची पिल्लं इथं सावलीसाठी येतात. इथं हा तोंडल्याचा वेल आहे. तोंडली माहिती आहेत की नाही माहीत नाही कुणाला, काय म्हणतात तुमच्याकडे ते पण माहीत नाही. आमच्याकडे तोंडली बोलतात त्याला. एखादं फळ दाखवलं असतं. हे आहे, हे अशी लागतात तोंडली. हे जास्वंदाचं झाड आहे आमचं. जांभूळ खाऊन टाकलेले बिया, हे एवढं मोठं झाड उगवलेलं आहे. ही आळूची पानं लावलेली आहेत, म्हणजे भाजीमध्ये टाकतो आम्ही. याची भाजी पण करतात, वड्या करतात. हे पेरूचं झाड आलेलं आहे असंच उभं. तर गर्दी झाल्यामुळे जास्त फळंही लागलेली नाही आहेत पपईच्या झाडाला, आणि एका तर झाडाला फळच लागलेली नाही आहे. आणि मी जे एकटंच एका ठिकाणी आहे ते झाड तुम्हाला दाखवतो. हे बघा कसं आहे, मस्त आहे ना. एकदम परफेक्ट वाढ झालेली आहे याची. इथे एका चिमणीचं घरटं आहे. कोणती चिमणी माहीत नाही मला, पण ते घरटं किती मस्त बांधलं आहे बघा. अशा ठिकाणी बांधलं आहे जिथे कोणी जाऊ शकणार नाही, ओझं कमी, म्हणजे काही येऊ शकणार नाही, काही नाही. हे आहे तोंडली. आतमध्ये काही नाही आहे. कसं बांधलंय बघा ना घरटं. हे लिंबूचं झाड आहे.
तेही असंच खाऊन टाकलेल्या बियांचं उगवलेलं आहे. गावाकडे सहसा जास्त झाडं लावली जात नाही आहे, तिथे पाण्याची कमतरता असल्यामुळे. उन्हाळा बघा कसा आहे. काही आळूची झाडं आम्ही काढून टाकलेले आहेत एक्स्ट्रा झाल्यानंतर. ह्या पिलाला काय झालंय काय माहित नाही, हे असं शांत झाले. ते डोळेही उघडत नाही. सो थँक्यू सगळ्यांना.